वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। कैसे हैं आप? उम्मीद करती हूँ आप सभी अच्छे हैं। पूना में महाबोधि धरना आंदोलन को सपोर्ट करने के लिए 6 दिवसीय धरना आंदोलन हुआ, जैसे कि आपने मेरे वीडियो में देखा होगा। और आज है लास्ट का दिन। आज यहाँ का पूना का धरना आंदोलन समाप्त होगा। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। बीटी ऍक्ट 1949, बीटी ऍक्ट 1949। बिहार सरकार होश में आओ, बिहार सरकार होश में आओ। लड़ेंगे भाई लड़ेंगे, लड़ेंगे भाई लड़ेंगे। घंटे सुदर्शन यहाँ पधारे हैं, सुनते हैं उन्हें। महाविहार हे येथील पंड्याच्या सावलीतून मुक्त झालं पाहिजे आणि 1949चा जो ॲक्ट आहे तो रद्द होऊन महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे। यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी आयुष्यमती रंजनाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 6 दिवसापासून किंवा 6 दिवस या ठिकाणी होत आहे। तर या आंदोलनाला भिक्षू संघातर्फे या ठिकाणी आम्ही जाहीर सपोर्ट करतो। इतकंच नव्हे, हे आंदोलनच भिक्षू संघाचं आहे। भिक्षू संघाने या आंदोलनाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व माननीय आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारताभर हे होणे गरजेचं आहे। आणि हे आंदोलन सुरू असताना महाबोधी महाविहार हे केवळ बौद्धांच्या ताब्यात न येण्याचं एकमात्र कारण हे आहे की 1949चा ॲक्ट भारतातील सर्वच ब्रिटिशांनी निर्माण केलेले कायदे हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर बंद करण्यात आलेले। परंतु महाबोधी महाविहाराला हा कायदा जसाचा तसा चालू ठेवलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे या कायद्याच्या अंतर्गत जे अधिकार जे आहेत ते मोस्टली त्या ठिकाणच्या कलेक्टर आणि तेथील ब्राह्मण वैष्णव शिवपंथाच्या लोकांकडे ते जातात। तर ते मोडीत काढून या ठिकाणी समग्र बौद्ध धर्मीयांनी या भारतातून या पद्धतीने आंदोलनं करून निदर्शने करून आणि आपलं जे धार्मिक स्थळ जे अत्यंत पवित्र आहे की ज्या ठिकाणी बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केलेली आहे, जे इंटरनॅशनल हेरिटेज आहे असं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण ज्या ठिकाणी बोधिवृक्ष आणि त्या ठिकाणच्या महाबोधी विहाराचा मोठा असा ऐतिहासिक ठेवा आपल्याकडे आहे। अनेक चीनी प्रवासी व्यानसांग पाययान यांनी या बुद्धगया परिसराचं वर्णन जे केलेलं आहे ते अत्यंत सौंदर्यपूर्णच नव्हे तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून जागतिक दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे अशा प्रकारची त्यांनी नोंदी करून ठेवलेल्या आहेत। परंतु आज हे सर्व ठेवा हा इथल्या ब्राह्मण पंडे किंवा त्या ठिकाणच्या कलेक्टरच्या ताब्यामध्ये आहे। हा बौद्धांच्या ताब्यामध्ये येण्यासाठी आपण ही चळवळ जी चालू केलेली आहे ही चळवळ अशीच आपण वाढवली पाहिजे। लोकांमध्ये याची जागृती झाली पाहिजे आणि ही जागृती प्रत्येक बुद्धविहारातून, वाड्या वस्त्यातून, गावामधून, शहरांमधून सगळ्या ठिकाणून होणे गरजेचं आहे। त्याशिवाय हे बौद्ध म्हणजेच हे महाबोधी महाविहार हे आपल्या ताब्यात येणार नाही। आणि जरी आपण भारतीय दृष्टिकोनातून अल्पसंख्याक असलो तर जागतिक दृष्टिकोनातून आपण बहुसंख्याक आहे आणि हा आवाज आपण जगापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचं आहे। आणि हा त्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग हे आजचे हे धरणे आंदोलन, लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी आयुष्यमती रंजनाताई कांबळे यांच्या माध्यमातून सर्व बौद्ध उपासक आणि आपण सर्वच जण या ठिकाणी घेत आहे। सगळ्यांनी या आंदोलनात सहकार्य करा। जेवढे काही
बहुजन आहेत त्यांनी देखील या महाबोधी महाविहारासाठी सपोर्ट करणे आवश्यक आहे. आणि हे बौद्धांच्या ताब्यात मिळवून देणे हे खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाच्या हक्काचे हिताचे संरक्षण केल्यासारखे आहे. तर यासाठी आपण सगळ्यांनी तन मन धनाने या कार्याला सहकार्य देणे अत्यंत गरजेचे आहे. मी भिक्षू संघातर्फे या ठिकाणी जाहीर करतो की येणाऱ्या काळामध्ये जो काही आपण उपक्रम राबवाल त्यामध्ये जास्तीत जास्त भिक्षूंना सहभागी करून घेऊन हा भिक्षू संघाचा लढा, हा बौद्ध उपासक उपासिकांचा लढा असाच आपण जोपर्यंत महाविहार आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपण चालू ठेवणे हे गरजेचं आहे. तर या ठिकाणी हे सहकार्य आपण सगळ्यांनी भिक्षू संघाने एकत्रित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. इतकंच बोलतो आणि महाबोधी महाविहार लवकर बौद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून या ठिकाणी मंगल कामना ही आपल्या सर्वांना देतो. जय भीम, नमस्कार. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी आदरणीय बंधुगण, त्याचप्रमाणे महाबोधी विहार मुक्ती प्रबोधन समिती या सर्व महिला भगिनी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी PT ॲक्ट 1949 निरस्त करण्यासाठी या ठिकाणी रंजनताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन गेली 6 दिवस चालू आहे. गणेश क्रीडा मंदिरात सुद्धा या ठिकाणी ताईंनी फार मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमात पण मी 10-20 लोक घेऊन आलेलो होतो आणि आजही ताईंनी काल माझं बोलणं झालं की यायला पाहिजे म्हणून मी हक्कानं आलो. जर आमची रंजनाताई जर हक्कानं लढत असेल तर तिच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं आपल्या सर्व तरुणांचं सर्वांचं काम आहे. महाबोधी महाविहार हे सर्वांचा अस्मितेचा प्रश्न आहे. माझी बौद्धजन सेवा संघ मुंबई, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन मंच चॅरिटेबल ट्रस्ट निगडी दापोडी, श्रीरत्न बौद्ध महासंघ साईगण मुंबई पुणे आणि त्याचप्रमाणे भीमशक्ती समाज संघटनेचा मुंबईचा उपाध्यक्ष या नात्यानं मी ताईंना आणि या महाबोधी महाविहार समितीला मी जाहीर पाठिंबा देतो. आमचे नेते भीमशक्तीचे चंद्रकांत हांडोळ साहेब खासदार यांनी सुद्धा मागच्या वेळेस लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आवाज उठवलेला होता. वर्षाताई गायकवाड यांनी सुद्धा आवाज उठवला होता. आपल्या आंदोलनाची दखल सुद्धा माई हांडोळे साहेबांनी सुद्धा घेतली. हांडोळे साहेबांना पाठवलेलं आहे आणि राज्यसभेमध्ये ते आवाज उठवतील पुन्हा एकदा असं मी त्यांना विनंती केलेली आहे. तर आपण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने शांततेने या ठिकाणी आपण महाबोधी विहाराचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून असंच आपण आंदोलन करूया. आणि काही ज्या वेळेस तुम्ही बोलवाल त्यावेळेस आम्ही नक्की येऊ आणि हे आंदोलन आपण कायमस्वरूपी चालू ठेवू. आपण या ठिकाणी सर्वजण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जय भीम, जय हिंद, जय महाराज. माझे नाव निर्मला चंदनवाल आहे. आज महाबोधी विहार 1949 पासून ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. तर त्यांनी हे काय म्हणजे कर्मकांड करण्याचं ते ठिकाण नाही आहे, तर ते बौद्धाचं भारतातून सगळ्यात मोठं असं बौद्धांसाठी ते एक स्थळ आहे आणि ते आमच्या बौद्धाचं ठिकाण आहे. तर हे बौद्धाचं ठिकाण आज माईनी 5-6 दिवस झाले रंजना माईनी ते हे आंदोलन सुरू केले. खरं तर हे आंदोलनाची खूप गरज आहे आणि आपल्या बौद्ध समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. तर माईला सपोर्ट म्हणून आम्ही पद्धतीने मित्र संघाच्या काही महिला आहोत. तर त्यांच्या पाठीशी कायम आम्ही उभं राहणार आणि माईनी असंच महाबोधी विहारासाठी योगदान पुढं जातील तर आम्ही त्यांच्या पाठीमागं कायम राहणार आहोत. तर हे महाबोधी विहार आहे ते आमच्या ब्राह्मणाच्या हातामध्ये आहे, तर ते आता बौद्धांच्याकडे द्यावे असं मी आंदोलनामध्ये सहभागी घेतलेले आहोत. तर ते महाबोधी विहार ब्राह्मणाच्या ताब्यात बौद्धांकडे द्यायलाच पाहिजे आणि बिहार सरकारने ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे याच्यामध्ये सहभाग घेऊन विचार करावा. सर्वांना मानाचा कडक जय भीम. माझे नाव रेणुका कांबळे. अनेक मान्यवरों ने अपने विचार यहाँ प्रकट किए हैं. वीडियो के साथ बने रहिए. जय भीम सर. जय भीम. 250-300 बुद्ध विहार है और ये वर्षावास का और चालू है. वर्षावास जो पर्व बौद्ध धर्म में होता है तो सभी बौद्ध उपासक उपासिकाओं की सभी
अपनी जिम्मेदारी है कि ये जो कलेक्टर कचेरी के सामने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर उनका जो स्टैचू है वहाँ ये आंदोलन के लिए हम सब इकट्ठा हुए हैं। और मैं पूना के नज़दीक वाले जो सभी ही बुद्ध विहार के वो लोग हैं उन्हें मैं विनती करता हूँ कि ये आंदोलन के लिए अपना सहभाग यहाँ आके दे सकते हैं ताकि ये पूरी दुनिया में चला जाएगा। ये सपोर्ट हमको देना चाहिए। जय भीम। अनेक बौद्ध और सामाजिक संगठनों ने यहां आकर धरना आंदोलन को समर्थन दिया और बीटी एक्ट निरस्त हो ऐसी भावनाएं व्यक्त की। वीडियो के साथ बने रहिए। व त्यांच्या सहकारी त्या ठिकाणी महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन करीत आहे आणि या आंदोलनामध्ये भिक्षू संघ देखील सामील झालेला आहे। तसेच पुणे शहरातील जे काही विहार असतील त्या विहारांनी देखील ताईंना सपोर्ट केलेला आहे। गेल्या 6 महिन्यापासून आपण या महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये मोर्चे देखील आपण शांततेमध्ये काढलेले होते आणि आपण शासनाला बिहार सरकारला त्याचे राज्यपाल मुख्यमंत्री तसेच केंद्र शासन यांना आपण निवेदन दिलेले आहेत, परंतु आतापर्यंत कुठली त्याच्यावर कारवाई झालेली नाही। त्यामुळे आपण रंजनाताईच्या नेतृत्वाखाली हा आपण आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। या आंदोलनामध्ये तन मन धनाने आपण सर्वांनी सहकार्य करायला हवे। प्रयत्न चालू आहेत आणि हा जो बीटी ॲक्ट 1949 आहे हा रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारचे आपण आंदोलनामध्ये आपण हे करीत आहोत, आव्हान करत आहोत। तेव्हा मी आमच्या प्रबुद्ध प्रेरणा विहार बहुजन हिताय संघ टिगरेनगर, त्याचप्रमाणे बहुजन हिताय संघ ग्रंथालय वाचनालय, बहुजन हिताय महिला संघ, त्याचप्रमाणे सम्यक संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ आणि युवक आघाडी या सर्वांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देत आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आई साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो महाबोधी विहाराचा कार्यक्रम चालू आहे विरोधातला, त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट देण्यासाठी इथं आलेलो आहोत। अनागरिक लोकपाल धम्मपाल यांच्यापासून हा लढा चालू आहे। मला अजून कळत नाही की सरकार जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतंय की कोणाचं। अनागरिक धर्मपालापासून ही चळवळ उभी आहे। आज पुण्यापर्यंत माई साहेबांसारख्या एका महिलांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी आहे। तिथं होतं काय आहे, जाणून बुजून होतं की काय दुर्लक्ष होतं याबद्दल जरा शंका आहे। त्यामुळं आपल्याला शांततेच्या मार्गाने असे कार्यक्रम आता कंटिन्यूअस आखले पाहिजेत असं मला वाटतं। मी जास्त न बोलता या सर्व महिलांना, माई साहेबांना मी आमचा सर्वांच्या तर्फे पाठिंबा व्यक्त करू। प्रेरणा बुद्ध विहार ग्रंथालय व वाचनालय आणि महिला संघ यांच्यामार्फत सरळ सहकार्य करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय भीम। धरना आंदोलन के सामने ही जिला अधिकारी कार्यालय है और वहाँ हम जाके माननीय जिला अधिकारी कलेक्टर साहब इनको ये पिछले 5 दिनों से यहाँ महिलाएं और पुरुष धरना आंदोलन के लिए बैठे थे। समाज सेविका रंजनाताई कामड़े इनके नेतृत्व में, और यहाँ कलेक्टर ऑफिस में हम लोग अभी आए हैं और यहाँ माननीय कलेक्टर साहब को ये निवेदन देकर शाम को 5 बजे ये धरना आंदोलन स्थगित किया जाएगा। अब हम आए हैं कचहरी में और सब ने मिलकर यहाँ उनसे बात करके ये उनको निवेदन पत्र दिया है कि धरना आंदोलन का ये नोंद ले और प्रशासन को आगे वो बताए कि बीटी एक्ट निरस्त होने के बारे में पुणे के लोग सक्रिय हो गए। उन्होंने यहाँ धरना आंदोलन किया है और
आगे चलकर ये आंदोलन काफी तेज किया जाएगा, ऐसा भी इशारा दे दिया है। आज आंदोलन का आखिरी दिन है, जैसे कि हम अभी निवेदन पत्र भी दे के आए हैं। पुणे शहर के अनेक भागों से यहाँ बौद्धिस्ट युवक युवतियाँ, उपासक उपासिकाएं, भंतेगण, सामाजिक कार्यकर्ता यहाँ आकर उन्होंने भेंट की, जैसे कि क्रिश्चियन, मुस्लिम, मराठा और ओबीसी समाज से भी यहाँ कार्यकर्ता आए थे और उन्होंने यहाँ धरने को समर्थन दिया। पिछले 2 दिनों से मेरी तबीयत थोड़ी ठीक नहीं थी, लेकिन आज का दिन तो लास्ट था, महत्वपूर्ण दिन था, इसलिए मैं यहाँ आई थी। मैं महाबोधि आंदोलन की अपडेट देने की कोशिश में रहती हूँ और आज का ये 6 दिवसीय धरना आंदोलन समाप्त हुआ है। वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए ताकि अन्य लोगों को भी पता चले कि धरना आंदोलन पूना में भी हुआ है और महाबोधि के बारे में ज़्यादा से ज़्यादा लोगों को पता हो। पीटीआई क्या है वो निरस्त करने के लिए कुछ न कुछ करना तो चाहिए, ये तो बातें फैलेगी। इसीलिए आप यदि मेरे चैनल पे नए हो तो चैनल ज़रूर सब्सक्राइब कीजिए। चैनल पर जाके महाबोधि आंदोलन के और भी वीडियो देखिए। मिलते हैं किसी और वीडियो में। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।